रामकृष्ण हरी. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञानासी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसावर त्या ठिकेसी. ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा. वाचिल जो कोणी जनी, त्यासी लोटांगणी. ज्ञान होय अज्ञानासी, ऐसावर त्या टीकेसी. पौष मासारंभापासून चालू केलेली आपली ही माऊली ज्ञानोबारायांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 12व्या अध्यायावर म्हणजे भक्तियोगाच्या अध्यायावर चालू असलेली आपली चिंतन सेवा, प्रवचन सेवा आणि त्या प्रवचन सेवेचा, चिंतन सेवेचा आजचा हा 14वा भाग. गेली 13 भाग आपण चिंतन करत आहोत. कृष्णार्जुन संवाद जो गीतेमध्ये आलेला आहे 12व्या अध्यायामध्ये, त्यावर माऊली ज्ञानोबारायांनी केलेलं व्याख्यान, माऊलींचं चिंतन आणि त्या चिंतनाचा थोडासा अर्थ आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. मागच्या 13व्या भागामध्ये चिंतन करत असताना आपण अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ, ध्यानापेक्षा कर्मफल त्याग श्रेष्ठ याचा विचार केला. आणि हा विचार करत असताना ऐशा या वाटा, इहिची पेना सुबटा, शांतीचा माजवटा, ठाकिला चिने. इथपर्यंत आपण चिंतन केलं की शांती जर पाहिजे आहे, शांतीचं सुख जर भोगायचं आहे, तर त्या ठिकाणी काय आहे, त्याचे अभ्यासाचे मार्ग काय आहेत याचा आपण विचार केला. आणि मग शांती प्राप्त होते का, आणि मग ती ज्यांना झाली त्यांना ओळखायचं कसं, त्यांची लक्षण काय, या लक्षणाचा विचार आता इथून पुढे होणार आहे. तेव्हा सर्वप्रथम आपण तो श्लोक आणि नंतर मग त्या श्लोकाच्या अनुषंगाने येणाऱ्या ओव्या याचा विचार करणार आहोत. तेव्हा श्रीमद भागवत गीतेतील या 12व्या अध्यायातील 13व्या क्रमांकाचा श्लोक आपल्यासमोर ठेवतो आणि नंतर ओव्यांचा विचार करतो. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च, निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना, ज्या लोकांना ही शांती मिळाली, ज्या लोकांना हे शांतीचं सुख म्हणजे ब्रह्माचं सुख म्हणजे आत्मज्ञानाचं सुख प्राप्त झालं, असे जे माझे भक्त आहेत ना, त्यांचं लक्षण तुला सांगू तर त्यांचं लक्षण असं आहे, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च. या श्लोकामध्ये जवळपास 6 गोष्टी भगवंतांनी सांगितलेल्या आहे. त्याचं लक्षण सांगितले आहे. तो भक्त, तो साधू, तो संत, तो योगी कसा असतो? अद्वेष्टा सर्वभूतानां म्हणजे कोणाचाही तो द्वेष करत नाही. भक्ताचं लक्षण सांगत असताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अद्वेष्टा सर्वभूतानां म्हणजे तो कोणाचाही द्वेष करत नाही. सर्व जगाचा तो मित्र होतो म्हणजे मैत्र करुण एवच, सर्व जगाचा मित्र, सर्वांवर दया करणारा, करुण एवच, सर्वांवर दया करणारा. आणि ममत्वरहित म्हणजे निर्ममो, निरहंकार, अहंकार नसलेला, आणि सुख आणि दुःख जो एकच मानतो, समान मानतो, सुख दुःख सुखक्षम, समदुःख सुखक्षमी, सुख आणि दुःख जो सम मानतो आणि जो क्षमाशील आहे, ही लक्षणे या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितली. अर्जुना, अद्वेष्टा सर्वभूतानां. आता या श्लोकावरचं माऊलींचं जे चिंतन आहे त्या ओव्यांचा जर विचार करायला गेलो तर माऊली ज्ञानोबाराय असं म्हणतात, जे सर्वभूताच्या ठाई द्वेषाते नेनेची काही, आप परू नाही चैतन्य जैसा. प्राणी मात्र बाबा भूतांच्या म्हणजे प्राणी मात्रांच्या, आपपरू म्हणजे आपपर भेद, अर्थात
माऊली ज्ञानोबा असं म्हणतात, जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेनेची काही आप पुरू नाही चैतन्यात ऐसा. सर्व भूतांच्या सर्व प्राण, भूत म्हणजे भूत आपण समजतो ते भूत नाही बरं का, म्हणजे सर्व प्राणी मात्रांच्या ठाई त्यांच्या ठिकाणी चैतन्य रूपानं भगवान वास करतो. त्यामुळं आप पर हा भाव तिथे राहत नाही. ही लक्षणं ज्यांच्यात आहे त्याला म्हणायचं द्वेष्टा सर्वभूतानां. ते भक्त आहेत, ते संत आहेत, ते साधू आहे, ते महात्मे आहेत, ते भक्त आहेत आणि ते मला प्रिय आहे असं भगवान सांगतात. म्हणजे द्वेषाचा जिथे विचार नाही, जिथे आपपर भाव नाही. माऊली म्हणतात उत्तमाते धरिजे अधमतरी अवेरिजे हे काहीच नेनिजे वसुधा जेवी. माऊलींनी पृथ्वीचं उदाहरण दिले इथे. पृथ्वी म्हणजे आपली धरती माता, धरणी माता. पृथ्वीचं उदाहरण देताना माऊली दृष्टांताने सांगतात की अरे बाबा, पृथ्वीनं असं कधी म्हटलं का जो चांगला माणूस आहे, जो सत्वशील आहे, जो साधू आहे, त्याला मी वास करायला या ठिकाणी राहायला परवानगी देते, आणि जो दरोडेखोर आहे, जो मूर्ख आहे, जो चोर आहे, जो लफंग आहे, जो गुंडा आहे, जो नालायक आहे, त्याला मी जागा देत नाही. अशा प्रकारचा आपपर भाव त्या ठिकाणी पृथ्वी करत नाही. तसं हे महात्मे द्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करू नये वचि. अशा प्रकारे इथे आपपर भाव हे महात्मे संत साधू भक्त करत नाहीत. ही लक्षणं त्यांच्यामध्ये आहे. त्यांना शांती प्राप्त झाली, ब्रह्मसुख प्राप्त झालं. उत्तमाते धरिजे अधमतरी अवेरिजे हे काहीच निनिजे वसुधा जेवी. वसुधा म्हणजे पृथ्वी. पृथ्वी ज्याप्रमाणे उत्तम आणि अधम असा भेद करत नाही, म्हणजे पृथ्वीच्या ठिकाणी आपपर भाव नाही तसे. आणि मग पुन्हा आणखी दुसरा दृष्टांत देत असताना माऊली म्हणतात कारायाचे देहे चाळू रंका परवते काळू हे नमनेची कृपाळू प्राणोपैगा. प्राणाचं उदाहरण दिलंय, प्राणाचा दृष्टांत. प्राण म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो आहे तो प्राण. आता प्राणाचं उदाहरण देताना माऊली असं म्हणतात प्राण असं करतो का हो, राजामध्येही प्राण आहे आणि रंकामध्येही प्राण आहे, श्रीमंतामध्येही प्राण आहे, गरिबामध्येही प्राण आहे. मग प्राणानं असं कधी म्हटलं का मी गरिबामध्ये राहत नाही, श्रीमंतामध्ये राहतो, असं कधी प्राण म्हणतो का? जीव असं कधी म्हणतो का? प्राणाच्या ठिकाणी हा आपपर भाव प्राण करत नाही. तो राजा असो की रंक असो, श्रीमंत असो की गरीब असो, कोणीही जरी असलं तरी त्याच्या ठिकाणी तो आपपर भाव प्राण करत नाही. तो हे जाणत नाही कोण राजा कोण रंक. त्याप्रमाणे ही महाराज माऊलींनी दिलेले दृष्टांत आहे. पहिला झाला पृथ्वीचा, दुसरा झाला प्राणाचा, आणि तिसरा महाराजांनी आणखी असं सुंदर असं उदाहरण दिलं. महाराजांनी पाण्याचं उदाहरण दिलं. ओवीतून सांगतो गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होनी मारू ऐसे नेनेची गा करू तोय जैसे. तोय म्हणजे पाणी. पाण्याने अधिक असा कधी विचार केला का? नदीचं पाणी म्हणा किंवा कुठलंही पाणी म्हणा, पाण्याने असा विचार केला का हो का गाय आहे तर तिला पाणी पिऊ द्यायचं, तिची तहान भागवायची, आणि वाघ आहे, व्याघ्र म्हणजे वाघ, आणि वाघ आहे तर वाघाला त्या पाण्यामध्ये विष घालून द्यायचं किंवा पाण्याने विष म्हणून त्या वाघाला त्या ठिकाणी त्याची तहान भागवावी, विषारी पाणी करून टाकायचं आणि त्याला पाजायचं आणि त्याला मारून टाकायचं. असा कधी पाण्याचा भाव आहे का? माऊलींनी सुंदर दृष्टांत दिला नाही. गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होनी मारू ऐसे नेनेची गा करू तोय जसे. तोय म्हणजे पाणी असं करत नाही ना. पृथ्वी झालं, प्राण झालं आणि पाणी झालं, हे तिघेही असे करत नाही. तसा माझा भक्त शांती रूपाला प्राप्त झालेला, ब्रह्मरूपाला प्राप्त झालेला महात्मा अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करू नये वचि. आणि मग पुढे जाऊन माऊली असं म्हणतात तैसी या गव्याची भूतमात्री एकपणे दया मैत्री कृपेसी धात्री आपण पाजू. धात्री म्हणजे त्या ठिकाणी आधार. तैसी आगवयाची भूतमात्री म्हणजे
ज्याप्रमाणे सर्व प्राण्याविषयी ज्याची सारखीच मैत्री असून तू कृपेला पण स्वतःचा आधारभूत म्हणजे धात्री असतो, असा महात्मा, असा भक्त, अशी लक्षणं ज्यात आहे ना, तो मला प्रिय आहे. भगवंत म्हणतात तो मला प्रिय. आणि मी हे भाषणे माझे काहीच ना म्हणे, सुख दुःख जाणणे नाही जया. ज्याची मीपणाची भाषा संपली, मीपणाची भाषा ज्याची संपली, ज्याच्यामध्ये मी राहिलेला नाही, ज्याला माझे म्हणाव्यास काहीच राहिले नाही, त्याला सुख दुःख असं कुणी स्पर्श करू शकत नाही. माऊलींच्या शब्दामध्ये सांगायचं झालं, माऊली म्हणतात आणि मी हे भाषणे म्हणजे मीची भाषा तो करत नाही. माझे काहीच न म्हणे, माझं काय आहे असं तो जाणत नाही. सुख दुःख जाणणे नाही दया. सुख दुःख सुद्धा त्याला स्पर्श करत नाही. महाराज आपल्याला वासुदेव प्रकरणातला अभंग माहिती आहे, सुख दुःख समान सकळ जीवाचं. सुख दुःख समान, त्याला सुख आणि दुःख समान आहे. महाराज जो सुख आणि दुःख स्वतःला लागू देत नाही, जो मी आणि माझं विसरून गेला, महाराज मी पणाची त्याला जाण नाही, माझं तू म्हणत नाही, कारण त्याला जाणीव आहे ना, माझे म्हणून व्यर्थ गेला, माझे म्हणून व्यर्थ गेला. कारण मनुष्याला आम्हाला त्याची आहे, आपलं मी माझं करतो की नाही. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे म्हणून व्यर्थ गेला, माझे म्हणून व्यर्थ गेला. असं तुमच्या आमच्या बाबतीत घडतं. पण ज्यांनी आपला अनुक्रमेण अभ्यास करून ज्ञान ध्यान सर्व कर्म फल त्याग केला, अशा भक्तांना त्या ठिकाणी मी आणि माझं काही राहिलेलं नाही. सुख आणि दुःखाचा त्याचा विचार नसतो. माऊली म्हणतात ते विचिक्षवे लागे पृथ्वीशी पवाडू अंगी, संतोषा उत्संगी दितले घर. म्हणजेच पृथ्वीप्रमाणे ते क्षमाशील असतात आणि आनंदाला त्यांनी मांडीवर बसवलेलं असते. अर्थात त्याचा अर्थ काय हो, पृथ्वीप्रमाणे क्षमाशील म्हणजे बघा, पृथ्वीची तुम्ही पूजा जरी केली तरी पृथ्वी काही त्यात तुम्हाला काही कुरवाळेल असं नाही. पृथ्वीला लात मारली तरी पृथ्वी राग करत नाही, आहे की नाही. आपण कुठलीही पूजा करत असणार पृथ्वीची पूजा करतो की नाही. पाद स्पर्शम क्षमस्वयं म्हणतो ना आपण. लक्ष्मी आहे पृथ्वी, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्शम क्षमस्व. विष्णूची पत्नी नव्हती पृथ्वी, पण ती कुठलाही भेदभाव त्या ठिकाणी करत नाही. सर्वांच्या बाबतीत ती आपली क्षमावृत्ती आपली ती ठेवत असते. अशा प्रकारचे हे जे 6 गोष्टी या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितल्या की कुठल्या 6 गोष्टी आहेत. द्वेष्टा सर्वभूतानां, मैत्र करुणा एवच, निर्ममो निरंकार, समदुःख सुखक्षमी. या 6 लक्षणाने युक्त असणारा तो महात्मा तुम्हाला प्रिय आहे असं सांगत असताना पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी आणखी काही लक्षणं सांगितली. तिथेही 5-6 लक्षणं आहेत, तेही आपण करून टाकू. आज त्या श्लोकावरचं पण चिंतन करू. तेव्हा हा 14व्या क्रमांकाचा श्लोक आहे. संतुष्ट सततम योगी, संतुष्ट सततम योगी यदात्मा दृढ निश्चय, मय्यर्पित मनोबुद्धी यो मद्भक्त समे प्रिया. मला तो भक्त प्रिय आहे. भगवान म्हणतात अर्जुना, मला तो भक्त प्रिय आहे. कोणता भक्त प्रिय आहे देवा तुम्हाला? अरे जो सर्वदा संतुष्ट असतो, संतुष्ट सततम, जो योगी आहे, ज्याचं चित्त स्थिर आहे, जो दृढ निश्चय आहे, ज्याचा निश्चय ठाम आहे, ज्याने मनाचा संयम केलेला आहे. योगी यतात्मा दृढ निश्चया, मय्यर्पित मनोबुद्धी यो मद्भक्त समे प्रिय. ज्याने मला मन आणि बुद्धी अर्पण केली तो भक्त मला प्रिय आहे असं भगवान अर्जुनाला सांगतात. आणि मग त्यावर माऊलींनी आपल्या ओव्या सांगितल्या. विचार करूया ओव्यांचा. माऊली म्हणतात काय लक्षण आहे हो त्याचं? किती संतुष्ट आहे तो? संतुष्ट आहे ना, सर्वदा संतुष्ट आहे, नेहमी संतुष्ट. असं नाही आज संतुष्ट, आज चांगली दक्षिणा मिळाली म्हणून संतुष्ट,
आज चांगलं जेवण मिळालं म्हणून संतुष्ट, आज बायको चांगली बोलली गोड गोड म्हणून संतुष्ट, आज पगार झाला म्हणून संतुष्ट नाही नाही नाही, सदैव संतुष्ट. कसा? माऊलींनी ओवी सांगितली, वार्षी विनसागरू तैसा जळे नित्य निर्मळू तैसा निरुपचारू संतोषी जो. समुद्र आहे महाराज. समुद्र पावसाळ्यातच आनंदी असतो, भरलेला असतो असं आहे का? अहो नाही ना, उन्हाळ्यातही जा ना, समुद्राचं पाणी कमी जास्त दिसते का तुम्हाला? वार्षी विनसागरू, नेहमी संतोष आहे त्या समुद्राला, उन्हाळा असू द्या पावसाळा असू द्या त्याला फरक पडत नाही. तसं वाहुनी आपुली आन धरी जो अंतःकरण निश्चयी साचपन दयाचेनी. ज्याने आपल्या मनाची स्वतःची शपथ घेऊन स्वतःला स्वाधीन करून घेतलं आणि नित्याचा निश्चयालाही ज्याच्या खरेपणा येतो. कशामुळे? स्वतःची शपथ घेऊन निश्चय केलाय महाराज. म्हणून जीव परमात्मा दोणी बैसोनी ऐक्यासनी जयाची हृदय भवनी विराजती. ज्यांनी आपल्या हृदयामध्ये हृदय सिंहासनावरती जीव आणि शिव एक केला महाराज. जीव आणि शिवाला ज्यांनी आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं, नवे नवे ऐक्यासनी म्हणा किंवा एकाच आसनावर बसलं म्हणा किंवा ऐक्य, जीव आणि शिव ऐक्य ज्यांना साधलं अशी भक्त. खरं तर पाहताना जीव आणि शिव हे बिंब आणि प्रतिबिंब या दृष्टीने आपल्याला बघावं लागेल. शिव हे बिंब आहे आणि जीव हा प्रतिबिंब आहे महाराज. सूर्याचं प्रतिबिंब, चंद्राचं प्रतिबिंब एखाद्या पाण्यामध्ये पडावं, मला सांगा ते प्रतिबिंब कोणाचं आहे? सूर्याचं आहे, चंद्राचं आहे. चंद्र कुठे आहे? चंद्रही आहे आणि प्रतिबिंबही आहे. तसं या हृदय सिंहासनावरती शिवही आहे आणि जीवही आहे आणि जीव आणि शिवाचं ऐक्य ज्याला समजलं तो खऱ्या अर्थाने योगी आहे. संतुष्टम सततम योगी यात आत्मा दृढ निश्चया मयि अर्पित मनो बुद्धी यो मद्भक्त समप्रिया. काय महाराज? जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाच्या हृदय भुवनी विराजिती. जीव शिव ऐक्य भाव ज्यांना समजला महाराज, आपल्याला प्रमाण माहित आहे. जीव शिव दोन्ही हररूपी तरंग सिंधू तो भंग निनिकाई. जीव शिव दोन्ही सम आहे महाराज, बिंब आणि प्रतिबिंबासारखं आहे. मग हे ज्याला कळलं तेव्हा ऐसा योग समृद्धी होऊनी तो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई. असा योग संपन्न होऊन ज्याने आपलं चित्त आणि बुद्धी माझ्या ठाई जो अर्पण करतो असा भक्त आतू बाहेरू योगू निर्वाळल्या चांगू तरी माझा निरागू सप्रेम दया. असा अंतर्बाह्य योग शुद्ध असूनही बाह्य वेशामध्येही जो माझाच आहे आणि अंतरात जो माझाच आहे, अंतरात सुद्धा तो माझंच भजन करतो आणि बाह्य लक्षात सुद्धा त्याचे माझेच आहे. हे बघा, आपल्याला आठवत असेल नाथरायांचा अभंग. नाथरायांचा सुंदर अभंग आहे ना. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हे काय? बाह्य लक्षण आहे. पण अंतर्लक्षण काय? हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा. तुळशी हार गळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा. वैष्णव म्हणजे अंतर लक्षण आणि बाह्य लक्षण ज्याची आत बाहेर योग, ज्याच्या आत आणि बाहेर सुद्धा ज्यांनी मलाच ठेवलं ऐसा तरी माझा निरागू सप्रेम जया. असा जो भक्त, माऊली म्हणतात अरे बाबा ज्याच्या अंतःकरणात माझ्याविषयी अत्यंत प्रेम आहे, अंतर्बाह्य जो योग शुद्ध आहे, असा माऊलींनी सुंदर वर्णन केलं. माऊली म्हणतात ऐसा गा तू भक्तू तोच योगी तोच मुक्तू तो वल्लभा मी कांतू ऐसा पडी. अरे अर्जुना, तोच भक्त आहे, तोच मुक्त आहे, तोच योगी आहे. अहो एवढंच काय सांगू, तो मला किती आवडतो रे. तो माझी लाडकी बायको आहे आणि मी त्याचा नवरा आहे. तो वल्लभा मी कांतू ऐसा पढे. इथे उदाहरण बघा, नवरा बायकोचं दिलंय. बायको माणसाला किती आवडते? सर्वात जास्त आवडते.
माऊली ज्ञानोबांनी ते उदाहरण देताना बायकोचं उदाहरण दिलं, पण तेवढ्यावर थांबले नाही, कारण माऊलींना माहिती आहे एका ती आवड सारखी आवड राहते का हो. लग्नानंतर 4 वर्ष, 1 वर्ष, 2 वर्ष ती आवड, 10 वर्षानंतरची आवड, 15 वर्षांची आवड, 20 काही आहे की नाही, कमी जास्त पण आहे की नाही. म्हणून तेही उदाहरण कमी पडते. म्हणून माऊलींनी पुढचं उदाहरण असं दिलं, अर्जुना गातो भक्तू तोची योगू तोची मुक्तू तो वल्लभा मी कांतू ऐसा बडे हे ना तो आवडे मद जीवाचे निपाडे हे येथा थोडे रूप करणे. अरे अर्जुना, एवढंच नाही, नवरा बायकोचं उदाहरण देऊन चालणार नाही. अरे मी जीवापेक्षा सुद्धा मला जीवापाड तो आवडतो भक्त. जीवापेक्षा बायको जीवापेक्षा आवडते का? बायको आवडते, पण जीवापेक्षा आवडते असं म्हणता येणार नाही इथे. म्हणून माऊलीने दुसरा दृष्टांत दिला, जीवापाड, मला तो जीवापाड आवडतो. मद जीवाचे नीट पाडे, मला तो माझ्या जीवापेक्षाही आवडतो. हा दृष्टांत सुद्धा इथे अपुरा पडेल. तेही प्राणा परवते आवडती मद निवृत्ती, मला तो जीवापेक्षा प्राणापेक्षा सुद्धा आवडतो. आवडत्या वस्तूचं वर्णन सुद्धा करणं हे सुद्धा एक वेड आहे महाराज. वर्णन करता येत नाही. किती आवडतो सांगता येते का हो? सांगता येत नाही ना. देवाला भक्त किती आवडतो हे सांगता येत नाही. मग भगवंताने लक्ष्मण वल्लभा कांतूचं उदाहरण दिलं, जीवाचं उदाहरण दिलं. देव म्हणतात, अरे तरी पढेंताची कहाणी हे भुलीची भारणी ये तवण बोलणी परी बोलवी श्रद्धा. आवडत्या वस्तूचं वर्णन करता येत नाही, तो बोलण्याचा विषय नाही, आणि म्हणून मी सहज उपमा देऊन गेलो. पण प्रेमाचं वर्णन कधी करता येते का? माऊली वर्णन करतात की बाबा मनोणी गा मा वेगा आली उपमा एरवी काय प्रेमा अनुवाद वशे. अरे दृष्टांत देता येत नाही, उपमा देता येत नाही. पण आता तू विचारलो म्हणून उपमा दिल्या, पण त्या उपमा सुद्धा कमी पडतात. तयाई परिविपाई प्रेमरू संवाद या होई ती गोडीसी आहे कांटाळे मग मनोणी गा पंडुसुता तूची प्रिया आणि तुझी श्रोता वरी प्रियाची वार्ता प्रसंगी आली. अर्जुना, तू माझा प्रिय आहे, तूच प्रिय, तूच श्रोता, तूच प्रिय. आणि काय गोष्ट सुद्धा प्रियाचीच चालू आहे रे, माझ्या भक्ताची चालू आहे. तरी आता बोलो भले या सुकामिनलो ऐसा म्हणत खेवे डोलो लागलो देऊ. किती आवडतो मला देव. देव म्हणतो मला भक्त किती आवडतो. मग मने जाण तया भक्ताचे लक्षण जया मी अंतःकरण पैसो घाली, ज्यांना मी माझ्या अंतःकरणामध्ये ठेवतो. अर्जुना, मला भक्त ते खूप आवडतात. यो मत भक्त समी प्रिया, असे भक्त. कोसे भक्त? 11-12 लक्षणं सांगितली. एकदा रिपीट करतो लक्षणं. कोणाचाही द्वेष न करणारा, सर्व जगाचा मित्र असणारा, सर्वावर दया करणारा, ममत्वरहित, सुखदुःखाला समान मानणारा, क्षमाशील, सर्वदा संतुष्ट, स्थिर चित्त असणारा, मनाचा संयम असलेला, ज्याचा निश्चय ठाम आहे असा, ज्याने मनबुद्धी मला अर्पण केली, असा भक्त यो मत भक्त समी प्रिया. तो भक्त मला आवडतो. एक गोष्ट सांगू का? भक्ताला देव आवडतो हे मी मानतो. आपल्यालाही देव आवडतो, आवडत नाही का? हे बघा, एखादा देव खाली पडलं, एखादं चित्र देवाचं खाली पडलं, काय करतो आपण? उचलतो, डोक्याला लावतो. पूज्य भावना आहे ना आपली देवाच्या बाबतीत. आपल्याला देव आवडतो. भक्ताला देव आवडत असतो, कारण आपल्याला त्याची भीती असते किंवा त्याच्याकडून काहीतरी पाहिजे असते. अपेक्षेमुळे आपल्याला तो आवडतो. देवाने आपलं चांगलं करावं, भलं करावं, आपल्या संकटाला धावून यावं म्हणून तो आपल्याला आवडतो. पण एक सांगू, देवाला आपण आवडतो का? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. या श्लोकामधून भगवान अर्जुनाला सांग, अर्जुना, तो भक्त मला आवडतो. इथे देवाची आवड आहे, भक्ताची आवड नाही. भक्ताची आवड वेगळी, पण देवाची आवड काय हा महत्वाचा विचार आहे. आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस त्या अभंगामध्ये आलाय. देवाला काय आवडते हे बघा. भक्ताला देव आवडते मी सांगून गेलो, उदाहरण सांगतो. पण देवाला तो भक्त आवडतो की नाही हे महत्वाचं आहे. कारण आपल्याला आपल्या फायद्यासाठी देव आवडतो ना. देवाचा त्यात काय फायदा आहे? एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. गाईच्या कासेला किंवा म्हशीच्या कासेला गोचिड असतात. गोचिड माहिती आहे ना? गोचिड
तेव्हा गाईच्या स्तनाच्या बाजूला गोचिट असतात, म्हशीच्या स्तनाच्या बाजूला गोचिट असतात. काय करतात गोचिट? रक्त शोषण करतात. कोणाचं? गाईचं, म्हशीचं. मग गोचिडाला काय आवडते की नाही? आवडते. गोचिडाला म्हैस आवडते की नाही? आवडते. का आवडते? कारण तिथं रक्त प्यायचं आहे म्हणून आवडते. गोचिडाला गाय आवडते, गोचिडाला म्हैस आवडते. पण मला सांगा, त्या गाईला गोचिड आवडतो का? म्हशीला गोचिड आवडतो का? का? रक्त पिते आवडणार कसं? तसं आम्हाला देव आवडतो, पण देवाला आम्ही आवडतो का? नाही आवडत. का? कारण आम्हाला तो आवडतो. आमची यादी मोठी लंबी असते ना, आम्हाला हे दे, ते दे, ते दे, ते दे, ते दे, ते दे. आम्ही त्याला ₹1.25 दिला तर आम्हाला त्या रोज ₹1,00,000 लागतात. आम्ही एकदा नमस्कार केला, एकदा आरती केली, एकदा नवस केला की आम्ही कितीतरी लिस्ट मागवतो. सत्यनारायणाची पूजा केली ते आमची लांबलचक लिस्ट आपल्याला माहिती आहे ना. धन, धान्य, ऐश्वर, पुत्र, पौत्र सर्वच आम्ही मागून घेतो. मग आम्हाला देव आवडतो, आमच्या फायद्यासाठी आवडतो, पण देवाला आपण आवडतो की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. मग देवाला काय आवडतं? देव या श्लोकातून सांगतात, यो मद्भक्त समे प्रिय. मला हे भक्त आवडतात. कोणते? ज्यांनी मला, आता ते सर्व श्लोक आठवा मागचे. 8व्या श्लोकापासून तर जे वर्णन झालं ना, मय्य मना आधस्त्व, त्याच्यापासून तर कर्मफल त्यागापर्यंतच, म्हणजे 11व्या श्लोकापर्यंतचं चिंतन बघा, 10व्या श्लोकापर्यंतचं चिंतन बघा, 11व्या श्लोकाचं बघा, 12व्या श्लोकाचं बघा. त्यात आपल्याला माहिती आहे असे जे भक्त ते देवाला आवडतात. भगवान त्यांची लक्षणे सांगतात की असे भक्त, त्या भक्तांना शांती मिळते, ते भक्त सर्व सुख संपन्न होतात, त्या भक्तांना मुक्ती मिळते, ते भक्त माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. अशा भक्तांच्या लक्षणाचा आपण विचार करतो आहोत. आज आपण तुर्तास तेच थांबू. उद्या पुन्हा भेटूया. हे चिंतन पुढे घेऊन जाऊन पुढच्या श्लोकावर, पुढच्या वेळांवरती चिंतन करूया. आजचं चिंतन इथेच थांबू. एकदा आपल्या नियमाप्रमाणे माऊलींचं भजन करू. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. पुंडलिक वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की.